एष सुरासुरमनुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कत्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्छा अर्हन्ताणं सिद्धाणं ताणं गणहराणं अज्झावयवगाणं साहूनं चेति सव्वेसिं ते सिं विशुद्धदंसन नाणपहाण समं समासेच्च उवसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. काल आपण गाथा 35 नंबरची बघत होतो आणि त्यामध्ये आत्मा ज्ञान अशा प्रकारची ही भेदपरक कल्पना ही कष्टकार आहे आणि म्हणून या भेदाला विराम द्यायला पाहिजे हा भाव आपण बघितलेला होता. आत्मा कर्ता आणि ज्ञान करण असा व्यवहार असला तरी आत्मा आणि ज्ञान भिन्न नाही. भिन्न ज्ञानाने आत्मा ज्ञानी बनलेला नाही. ज्ञानाशी आत्म्याचा समवाय संबंध नाही. आत्माच उपादान रूपाने ज्ञानमय आहे. हीच आत्म्याची परमेश्वरता आहे की अभिन्न कर्ता आणि करण अशा शक्तीने हा आत्मा स्वयं जाणतो. ही गोष्ट आपण या गाथेमध्ये पाहिलेली आहे आणि याचा प्रयोग जेव्हा आम्हाला जीवनात करायचा तेव्हा स्वतःला आपल्याद्वारेच म्हणजे आत्म्यानी आत्म्याला आत्म्याद्वारेच आपल्यातच मी ज्ञान स्वरूप आहे म्हणजे ज्ञप्ती रूप आहे अशा प्रकारे बघून अभेद उपासना करावी. म्हणजे कर्ता कर्म करण संप्रदान अपादान अधिकरण हा सर्व भेद नष्ट करून अभिन्न कारक रूपाने ही जी प्रक्रिया अभिन्नतेची आहे की आत्मा जाणतो. या ठिकाणी आत्मा ज्ञानाने जाणतो असा करणपरक व्यवहार करणं हे त्या ठिकाणी आराधनीय नाही. एक अभेद आत्म्यामध्येच दृष्टी केंद्रित करून स्वतःला केवळ ज्ञान मात्र अनुभवणं. कथन करणं अलग. मी ज्ञान मात्र आहे हे कथन असलं तरी ते व्यवहारण्याचं कथन आहे. पण मी ज्ञानरूप आहे असं केवळ स्वतः अनुभवणं सांगण्यासाठी शब्द लागणार आहे आणि या शब्दाच्या अतीत आम्हाला अनुभवायचं आहे की मी केवळ ज्ञान मात्र आहे. अशा अभेद आराधनेचा पुरुषार्थ जीवनामध्ये करायचा आहे. प्रवचन सारची प्रत्येक गाथा ही वस्तू स्वातंत्र्याची उद्घोषक गाथा आहे. या गाथेमध्ये कर्ता करण हा भेद देखील अमान्य केलेला आहे. स्वतःला स्वतःद्वारे ज्ञान परिणत पाहून अभेद आत्म्याची उपासना करण्याचा पुरुषार्थ जीवाला करायचा आहे. अभिन्न कारक रूपाने अभेद आत्म्याची उपासना करावी आणि भेदरूप ज्ञेयाला ज्ञानरूप करून स्वपर प्रकाशक ज्ञानाला आत्मरूप करणे हीच
निर्विकल्प अनुभूती असणार आहे. वाक्य परत पहा की भेदरूप ज्ञेयाला ज्ञानरूप करून, म्हणजे ज्ञेय जाणत असताना ज्ञेय ज्ञान असा भेद आहे आणि त्या ज्ञेयाला देखील ज्ञान रूपाने अनुभवून स्वपर प्रकाशक आत्मा हा स्व आणि पर दोहोंचाही ज्ञाता असणार आहे. आत्म्याचे ज्ञेय अनंत ज्ञेय आत्म्याचे आहे. आत्मा जसा स्वला जाणतो तसा अनंत परज्ञेयांना जाणतो, म्हणून हा स्व पर प्रकाशक आहे. अशा या ज्ञानाला आत्मरूप अनुभवतो आणि त्या निर्विकल्प आत्मेची हा अनुभूती घेतो. या गाथेचा मतितार्थ आम्ही मूलतः लक्षात घेतलेला आहे. यानंतर पुढच्या गाथेमध्ये आचार्य आम्हाला हे सांगत आहे की ज्ञान काय आहे आणि ज्ञेय काय आहे. ज्ञान हे तर स्व आत्मा आहे आणि ज्ञेय स्व आत्मा, पर आत्मा, सर्व चेतन, सर्व अचेतन द्रव्य हे ज्ञेय तत्व आहे. आणि हे जे ज्ञान आहे हे निरंतर स्वयं परिणमनशील आहे. निरंतर परिणाम क्रिया म्हणजे पर्याय याच्यामध्ये उत्पन्न होते आहे. ही उत्पत्ती क्रिया आत्म्यामध्ये आणि परद्रव्यांमध्ये निरंतर रूपाने होतच आहे. ही गोष्ट या गाथेमध्ये आचार्यांना सिद्ध करायची आहे. आणि ज्ञान हे केवळ स्वप्रकाशिक नाही, तस ते स्वला जाणतं तसं पराला देखील जाणतं. दीपकाचं उदाहरण देऊन ही गोष्ट आचार्यांनी स्पष्ट केलेली आहे की दिवा आहे. दिवा हा दिव्याच्या माध्यमातून, प्रकाशाच्या माध्यमातून स्वतःलाही जाणतो आणि परालाही जाणतो. दिव्याला जाणण्यासाठी अन्य दीपकाची परत गरज भासत नाही. त्याप्रमाणे आत्मा देखील स्वला आणि पराला दोहोंनाही जाणण्याला समर्थ आहे. ही गोष्ट या गाथेमध्ये सिद्ध केलेली आहे. गाथा 36 नंबरची. तम्हानाणं जीवो नेयं दौवं तिहासमखादं दौवं तिपुनो आदा परं च परिणाम संबद्धं. तम्हानाणं जीवो नेयं दौवं तिहासमखादं दौवं तिपुनो आदा परं च परिणाम संबद्धं. तम्हा जीवो नाणं, आणि म्हणून जीव म्हणजेच ज्ञान आहे. ज्ञान आणि जीव आपण काल जसं बघितलं, यांच्यामध्ये अन्यत्वपणा तर आहे पण पृथकपणा नाही. पृथक म्हणजे ज्याचं स्व म्हणजे द्रव्य, क्षेत्र, काल, भाव सर्वस्वी वेगळं आहे, त्याला पृथक म्हणायचं. जसं दोन पुद्गल वस्तू असतील तर त्यांचं द्रव्य, क्षेत्र, काल, भाव सर्वस्वी पृथक आहे. काल लाठी आणि माणूस हे उदाहरण आपण बघितलं. लाठी सर्वस्वी अलग आहे आणि पुरुष अलग आहे. त्याप्रमाणे ज्ञान आणि आत्मा अशा प्रकारचा पृथकपणा असणाऱ्या वस्तू दोन नाहीत. ज्ञान आणि आत्मा यांच्यामध्ये लक्षण भिन्नता जरूर आहे. संज्ञांनी देखील दोनच्या नामामध्ये फरक आहे. त्यांचं प्रयोजन देखील अलग आहे, पण त्यांचे प्रदेश मात्र एकच आहे. आत्म्याचे प्रदेश आहे तेच ज्ञानाचे प्रदेश आहे. म्हणून ज्ञान आणि आत्मा यांच्यात पृथकत्व नसून अन्यत्वपणा आहे, अतद्भाव आहे, अत्यंत अभाव नाही. म्हणून जीव म्हणजेच ज्ञान आहे, ही गोष्ट नक्की केली. नंतर आमचं जे ज्ञेय आहे, ज्ञेय अर्थात ज्ञानाच्या माध्यमातून जाणल्या जाणाऱ्या गोष्टी,
त्याला ज्ञेय म्हटलं, किंवा ज्ञानाचे जे विषय बनणार त्याला ज्ञेय म्हटलं. हे ज्ञेय कसे आहे? तत्तिहा समखादम दव्वम. 3 तऱ्हेने सांगितल्या गेलेलं आहे. 3 तऱ्हेनी म्हणजे एक तर उत्पाद, व्यय, द्रव्य युक्त रूप सांगितल्या गेलं. द्रव्य स्वभावानी कसं, तर उत्पाद, व्यय, द्रव्यात्मक आहे. किंवा त्रितयपणा लावायचा असेल तर द्रव्य कसं आहे, तर त्रिकाल स्पर्शी आहे. म्हणजे द्रव्यामध्ये भूतकालीन अनंत पर्यायी, वर्तमान एक पर्याय आणि भविष्यकालीन अनंत पर्यायींना असं स्पर्श करणारं द्रव्य आहे. म्हणून असं 3 प्रकारांनी म्हणजे त्रिकाल स्पर्शी द्रव्य आहे, किंवा द्रव्य गुण पर्याय रूप आहे, किंवा उत्पाद व्यय द्रव्य रूप, अशा प्रकारचं हे ज्ञेय त्रिविध रूपाचं असणार आहे. आणि पुनोदौवम ती परिणाम संबद्धम. आणि परत हे जे द्रव्य आहे, ज्ञेयभूत द्रव्य, हे आपापल्या परिणामांनी सहित आहे, पर्यायींनी सहित आहे. पर्यायींनी सहित असल्यामुळे प्रतिसमय याच्यामध्ये देखील क्रिया त्या ठिकाणी दिसणार आहे, होतच आहे. कारण परिणाम स्वभावी आहे, पर्यायी त्याच्यात होतात आणि पर्यायी म्हणजे क्रिया त्याच्यामध्ये होत असतात. आणि असं हे परिणाम सहित आहे. आणि हे परिणाम सहित द्रव्य परत आत्मा आणि पर, आदा आणि च परम, आत्मा आणि पर अशा 2 प्रकारचे आहे. म्हणजे स्व पर रूपानी हे ज्ञेय 2 प्रकारचं आहे. म्हणजे ज्ञेय जे आहे ते स्व आत्मा देखील आहे, आणि आत्मतत्वाला सोडून पर आत्मा आणि पर अनंत चेतन अचेतन द्रव्य हे ज्ञेय असणार आहे. अशा तऱ्हेने द्विविधता देखील ज्ञेयामध्ये संभवनीय आहे. म्हणून ज्ञेय हे स्वपर अशा प्रकारचं आहे. नंतर त्रितयात्मक म्हटलं तर त्रिकाल स्पर्शी असं आहे. द्रव्य गुण पर्याय युक्त आहे, उत्पाद व्यय द्रव्य युक्त आहे. ही गोष्ट या गाथेमध्ये सिद्ध करणार आहेत. आणि दुसरी अनुषंगाने येणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे आत्मा केवळ परप्रकाशी नाही, किंवा ज्ञान केवळ परप्रकाशी नाही, तर परप्रकाशाबरोबर आत्मा स्वप्रकाशी सुद्धा आहे. पराला जाणत असताना आत्मा स्व आत्म्याला देखील जाणू शकतो. हा भाव या गाथेत व्यक्त केला गेलेला आहे. टीका बघा. पूर्वोक्त प्रकाराने पूर्वी सांगितल्याप्रमाणे जीव हा ज्ञान रूपाने स्वयं परिणमित होऊन स्वाधीनपणाने जाणतो. म्हणून ज्ञान पर्यायीचा करता हा जीव म्हणा किंवा ज्ञान पर्याय म्हणा, हा त्याचा करता आहे. म्हणून जीवच ज्ञान आहे. स्वाधीनपणाने जाणतो, त्याला जाणण्यासाठी पराची अपेक्षा नाही, स्वतंत्र रीतीने तो जाणून क्रिया करतच असणार आहे. म्हणून हा जीव म्हणजेच ज्ञान आहे. कारण अन्य द्रव्य तसे ज्ञान रूपाने परिणमण्यास आणि जाणण्यास असमर्थ आहे. कारण बाकीची जी द्रव्य आहे, जग जर आम्ही बघितलं, विश्व जर आम्ही बघितलं, तर हे विश्व 2 दृष्टिकोनातून आम्हाला विभक्त करता येतं. सर्वात पहिल्यांदा तर अभेद रूपाने जर विश्व अनुभवायचं असेल तर सत यांनी आम्हाला अभेद रूपता अनुभवता येते. लोक कसं आहे किंवा जग कसं आहे, तर सतरूप आहे. सतरूप आहे म्हणजे अस्थिरूप आहे. आणि अस्ति म्हटलं तर जो सगळे पदार्थ जगामधले अस्थिरूप असणारच आहे. नास्ती रूप कोणतंही द्रव्य नाही. म्हणून एक रूपाने अनुभवायचं असेल तर सत्सामान्य, ज्याला महासत्ता असं देखील आगमात कथन आहे, त्या रूपाने हे विश्व
एकरूप असणार आहे. जर आम्हाला विश्व द्विविध रूपाने अनुभवायचं असेल तर स्व पर अशी भेद कल्पना करून दोन तऱ्हेनी अनुभवता येते. स्वमध्ये केवळ स्वतःचा आत्मा आणि परामध्ये आत्मा सोडून सर्वच्या सर्व द्रव्य असं हे पररूपाने मांडता येतं. किंवा आम्हाला जर 3 रूपाने बघायचं असेल विश्व, तर त्या ठिकाणी उत्पाद व्यय द्रव्य अशा रीतीने त्रितयात्मक अनुभवता येतं. किंवा द्रव्य गुण पर्याय रूपाने त्रितयात्मक अनुभवता येतं. किंवा त्रिकाल स्पर्शी असं द्रव्य आहे, अनादि अनंत आहे, म्हणून देखील त्रितयात्मक अनुभवता येतं. स्वपर म्हणत असताना त्याला 2 तऱ्हेमध्ये विभाजित करण्यात येतं. एक म्हणजे ज्ञाता द्रव्य आणि दुसरं म्हणजे जड द्रव्य. ज्ञाता द्रव्यामध्ये केवळ जीव द्रव्यच गर्भित आहे आणि जड द्रव्यांमध्ये पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल ही 5 द्रव्य त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आता स्व आत्मा हा फक्त स्वरूपाणी ज्ञेय रूपाणी अनुभवात येणार आणि बाकीचे जे परात्मे वास्तविकता ते जीवतत्व आहे, परंतु तरी देखील त्याला आमच्या दृष्टिकोनातून आमच्या उपयोगाचे नाही असंही कथन आगमात मिळणार आहे. म्हणून हा अशा 2 तऱ्हेनी आणि 3 तऱ्हेनी आम्ही विभाजित हे विश्व केल्या गेलं. आता बाकीची जी द्रव्य आहे, जीव सोडून बाकीची जी द्रव्य 5 अचेतन द्रव्य ही जाणण्याला समर्थ नाही किंवा ज्ञान रूपाने परिणमण्यास देखील समर्थ नाही. कारण ज्ञान हा जीवाचा असाधारण गुणधर्म आहे जो बाकीच्या 5 द्रव्यांमध्ये नाही. म्हणून ते द्रव्य जाणण्याला असमर्थ आहेत. भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भावीकालीन विविध पर्याय परंपरेच्या प्रकाराने 3 प्रकारच्या कालकोटीला स्पर्श करत असल्यामुळे अनादि अनंत द्रव्य ज्ञेय होय. आता ज्ञेय द्रव्य किती आहे? तर ज्ञेय द्रव्य 6 द्रव्ये ज्ञेय आहे. ज्ञाता द्रव्य केवळ जीव द्रव्य ज्ञाता द्रव्य आहे. पण ज्ञेय किती आहे? तर 6 द्रव्य ज्ञेय द्रव्य आहे. आणि ही द्रव्य कशी आहे? तर या द्रव्यामध्ये भूतकालीन अनंत पर्यायी होऊन गेल्या, ज्याला आदी दिसली नाही म्हणून अनादी. वर्तमानकालीन एक पर्याय आणि भावीकालीन अनंतानंत पर्यायी. अशा तऱ्हेने त्याला अंत देखील दिसला नाही. एवढ्या पर्याय परंपरेच्या अपेक्षेने हे द्रव्य 3 कालकोटीला स्पर्श करणारे आहे. म्हणजे 3ही काळाला स्पर्श करणारे आहे. म्हणजे या ज्या काही पर्यायी होतात आहे कालक्रमाने, याच्यामध्ये अनुस्यूत असलेलं, धारावाही रूपाने असणारं, सुसूत्र रूपाने विद्यमान असणारं जे काही निखळ अस्तित्व आहे, जे आमच्या ज्ञानाच्या माध्यमातून जाणता येतं, तर्काने जाणता येतं, अनुमानाने जाणता येतं, आगमानी जाणता येतं, पण प्रत्यक्ष आम्हाला तसं अनुभवता येत नाही. अशा तऱ्हेचं जे त्रिकाली अस्तित्व आहे, जे ज्ञानचक्षुनी तर जाणता येतं पण चर्मचक्षुचा विषय बनत नाही, ते द्रव्य, तसं हे द्रव्य अनादि अनंत आहे आणि ही सर्व द्रव्य ज्ञेय रूप पण आहे. म्हणजे याला जाणता पण येतं. आता हे ज्ञेयपणाला प्राप्त होणारं जे द्रव्य आहे, हे स्व आणि परभेदाने 2 प्रकारचे. म्हणजे स्व म्हणजे आत्मा, स्वतःचा फक्त आत्मा, आणि परामध्ये सर्व अचेतन द्रव्य
कोणती आहे अचेतन द्रव्य? तर अनंतानंत पुद्गल द्रव्य, एक धर्मद्रव्य, एक अधर्मद्रव्य, एक आकाश द्रव्य आणि असंख्यात कालाणू. या सर्वांना परज्ञेय म्हणायचं. तर असं परज्ञेय स्व आणि पररूपानी दोन प्रकारचे ज्ञेय जगामध्ये विद्यमान आहेत. ज्ञान हे स्व-पर प्रकाशक आहे. ज्ञान स्वतःच्या आत्म्यालाही जाणू शकतं आणि त्यासोबत अनंत ज्ञेय पदार्थांनाही ते जाणण्यास समर्थ आहे. दीपक उजळल्यानंतर अनंत पदार्थ जसे आम्हाला त्या दीपकामध्ये दृग्गोचर होतात, त्याप्रमाणे या ज्ञान दीपकामध्ये जगातील अनंत पदार्थ आमच्या ज्ञानाचा विषय बनतात, ते प्रकाशित होतात. म्हणून ज्ञान परप्रकाशक आहे आणि त्याचसोबत ते ज्ञान आत्म्याला स्वयं आपल्याला जाणण्याला देखील समर्थ आहे, म्हणून ते स्वप्रकाशक पण असणार आहे. असं हे स्वपरप्रकाशक असं हे आमचं ज्ञान द्रव्य आहे. हे स्वपरप्रकाशक आहे. म्हणून ज्ञेयाची अशी स्वपररूपाने द्विविधता मांडली गेली आहे. दोन प्रकारचं ज्ञेय आहे असं या ठिकाणी कथन केलेलं आहे. आता हे झाल्यानंतर अमृतचंद्र आचार्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला की स्वात्मनी क्रिया विरोधात, या न्यायानुसार स्वात्मनी क्रिया विरोधात याचा अर्थ स्वतःची स्वतःमध्ये क्रिया कशी काय होऊ शकेल, आत्मा स्वतःला कसा काय जाणू शकेल, अशा प्रकारचा प्रश्न श्रोत्याच्या अंतरंगामधला जाणून आचार्यांनी स्वयं या ठिकाणी उपस्थित केला की कसं काय आत्मा स्वला जाणू शकायला समर्थ होईल. कारण स्वात्मनी क्रिया विरोधात स्वतः स्वतःची क्रिया त्या ठिकाणी करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तर आत्मा स्वतः स्वतःला कसे जाणू शकेल, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि उदाहरण वृंदावन कवींनी दिलेला आहे की जदपि होय नट निपुण, तदपि निज कंध चढे किमी. नट एखादा कितीही निपुण असला, कितीही हुशार असला, कितीही तरबेज असला, तरी तो नट स्वतःच्या खांद्यावर चढू शकत नाही. स्वतःच्या खांद्यावर तो नट कितीही निपुण असला तरी चढू शकत नाही. त्याप्रमाणे हा आत्मा स्वप्रकाशक होऊ शकत नाही, कारण स्वतः स्वतःच्या क्रियेला तो कसा काय करेल, अशा प्रकारची शंका या ठिकाणी उपस्थित केली. म्हणून प्रश्न त्यांनी उपस्थित केला की स्वात्मनी क्रिया विरोधात या न्यायानुसार आत्म्यामध्ये क्रिया होणे विरुद्ध आहे. म्हणून आत्म्यामध्ये स्वप्रकाशकता, स्वतःला जाणणं कसं काय सिद्ध केल्या जाऊ शकेल. या प्रश्नाचं उत्तर देताना प्रश्नाचं उत्तर प्रतिप्रश्न देऊन आचार्यांनी सांगितलेलं आहे. पहिल्यांदा त्यांना प्रतिप्रश्न विचारला की तुम्ही जी म्हणता की आत्म्यामध्ये स्वप्रकाशकता नाही, तर तुम्ही ही विरुद्ध क्रिया मानत आहात, तर ही क्रिया कोणती आहे? तुम्ही ज्याला म्हणता की आत्मा स्वप्रकाशक नाही, तर ही क्रिया कोणती आहे आणि विरोध कशा प्रकारचा तुम्हाला वाटतो आहे? पहिल्यांदा त्याचं स्पष्टीकरण प्रश्नकर्त्याकडून अपेक्षित आहे. येथे जर त्यांनी म्हटलं मग की विरुद्ध क्रिया जर सांगितली, तर ही क्रिया एक तर उत्पत्ती रूप असेल किंवा ज्ञप्ती रूप असेल. उत्पन्न होणारी असेल किंवा जाणण क्रिया असेल. दोन क्रिया त्यांच्या डोळ्यासमोर दिसतात आहे. एक तर उत्पन्न होणारी क्रिया आणि दुसरं जाणण म्हणजे ज्ञान करणारी क्रिया. आता तुम्ही जर म्हटलं पहिली क्रिया उत्पत्ती रूप क्रिया, आता पहिल्यांदा आम्हाला उत्पत्ती रूप क्रियाचा अर्थ समजून घ्यायचा आहे की उत्पत्ती क्रिया याचा अर्थ
कोणतीही पर्याय, द्रव्याची कोणतीही पर्याय स्वतः त्या पर्यायीतून उत्पन्न होत नाही. याला उत्पत्ती क्रिया म्हणायची. उत्पत्ती क्रिया याचा अर्थ आता पर्यायीतून पर्यायीचा जन्म नाही. पर्याय नष्ट होणार आणि नवीन पर्याय उत्पन्न होणार असा द्रव्याचा सिलसिला असणार आहे, पण पर्यायीतून पर्यायीची उत्पत्ती नाही. याला म्हणायचं उत्पत्ती क्रिया, की कोणतीही पर्याय स्वतःमधून उत्पन्न होत नाही. ही उत्पत्ती क्रिया आहे. आणि जर असं तुम्ही म्हणत असाल उत्पत्ती क्रिया कोणी स्वयं आपणापासून उत्पन्न होत नाही, अशा आगम वचनानुसार हे कथन तर सत्यच आहे. त्यांनी पहिली बाजू स्वीकार केली की तुम्हाला जर उत्पत्ती क्रिया अशी मानायची असेल की पर्यायीतून पर्यायीची उत्पत्ती होते, अशी जर उत्पत्ती क्रिया या क्रियामध्ये तुम्ही मानत असाल तर अशा प्रकारची क्रिया उत्पन्न होत नाही. पर्यायीतून पर्यायीचा जन्म नाही. ती द्रव्याच्या आधाराने द्रव्यात उत्पन्न होते. लक्षात घ्यायची, जी उत्पत्ती क्रिया ती पर्याय आहे, ही द्रव्याच्या आधाराने द्रव्यात उत्पन्न होते. म्हणजे ज्ञान पर्याय देखील स्वतः ज्ञान पर्यायीतून उत्पन्न होत नाही, पण ज्ञान पर्याय ही कशातून उत्पन्न होते तर आत्मद्रव्यापासून उत्पन्न होते. म्हणून आत्मपर्यायीतून ही जन्म पावते, उत्पन्न होते. ज्ञानातून ज्ञान पर्याय उत्पन्न होत नाही. आणि असं जर असेल तर हे बरोबरच आहे. हे कथन तुमचं बरोबर आहे. कारण उत्पत्ती क्रिया अशी उत्पन्न होणारी क्रिया जीवात किंवा द्रव्यात उत्पन्न होत नाही, हे ठीक आहे. परंतु दुसरं पक्षी जी जाणन क्रिया सांगितली, ज्ञप्तिरूप क्रिया सांगितली, ही मांडण्यामध्ये विरोध संभवनीय नाही. पण जी जाणन क्रिया आहे ती मात्र होण्याला काहीही अडथळा नाही. कारण जाणन क्रिया ज्ञान क्रिया ही कशी आहे तर उत्पत्ती क्रियेपेक्षा वेगळी आहे. ती स्वतःलाही जाणते आणि परालाही जाणते. स्वपर प्रकाशक अशी ही क्रिया असल्यामुळे जाणन क्रिया ज्ञप्ती क्रिया मात्र अशी होऊ शकते. पहिली क्रिया म्हणत असाल तर पहिली क्रिया होत नाही, ही गोष्ट त्यांनी क्लिअर केली. आणि दुसरी क्रिया जाणन क्रिया, म्हणून जाणन क्रियेमध्ये आत्मा स्वला जाणू शकतो आणि परालाही जाणू शकतो, हे त्यांनी या गाथेतून स्पष्ट केलं. आणि उदाहरण सांगितलं की ज्याप्रमाणे प्रकाशित करण्यायोग्य इतर वस्तूंना प्रकाशित करणाऱ्या दीपकाच्या माध्यमातून अनंत पदार्थ प्रकाशमान होऊ शकतात. एक दिवा अंधाऱ्या खोलीत लावल्यानंतर त्या खोलीत असणाऱ्या कित्येक वस्तू आम्हाला प्रकाशित दिसतात, आम्हाला जाणता येतात. असा प्रकाशित करणाऱ्या त्या दीपकाला, पण तो दीपक आम्ही जाळला तर त्या दीपकाला पाहण्यासाठी अन्य दीपकाची गरज भासते का? नाही भासत. कारण तो दीपक प्रकाशित स्वयं आपल्याच प्रकाशाने होणार आहे. म्हणून दीपकाला स्वतःला प्रकाशित करणाऱ्या अन्य प्रकाशक दीपक शोधायला नको. ज्या पराला तो प्रकाशित करतो अशा त्या वातीनीच किंवा प्रकाशानीच तो स्वयंला स्वतःला देखील प्रकाशित करू शकतो. कारण स्वभावतःच त्या प्रदीपाला दीपकाला प्रकाशित करणाऱ्या क्रियेची प्राप्ती आहे. कारण तो स्वयं स्वप्रकाशक आहे. म्हणून
आत्म्याला देखील जाणण्यासाठी अन्य ज्ञानाची गरज नाही. उदाहरण सांगितलं, उदाहरण समजलं असेल. त्याचप्रमाणे ज्ञेयभूत असलेल्या अन्य वस्तूंना जाणणाऱ्या आत्म्याला स्वतःला जाणत असताना अन्य ज्ञायक अशा आत्म्याची किंवा ज्ञानाची गरज नाही. ते त्याला शोधायला नको, त्याची व्यग्रता त्याच्या जीवनात नको. कारण स्वभावतःच त्या ज्ञानाला स्वतःला जाणण्याच्या क्रियेची उपलब्धी आहे. आणि यावरून हे सिद्ध केलं की ज्ञान परप्रकाशक आहे, त्याप्रमाणे ते स्वयंप्रकाशमान देखील आहे. आज थोडं आपण याच ठिकाणी थांबूया आणि उद्याला शनिवार रविवार असल्यामुळे आपल्याला सुट्टी असणार आहे आणि परवाच्या दिवशी आपण परत आपल्या रेग्युलर क्लासला सुरुवात करू. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय